स्त्री ही भारताचं अस्तित्व आहे. स्त्री ही भारताची एक पहिचान आहे आणि स्त्रीमध्ये पाहायला गेलं तर प्रचंड अशा शक्ती आहे. स्त्री ही आत्मशक्ती आहे. तिची जर शक्ती जागृत झाली तर ती काहीही करू शकते. म्हणूनच स्त्रीला दुर्गा म्हणतात. हे नवीन उदाहरण सांगायचं म्हणलं तर सगळ्यांना आता सध्या माहीत आहे की मीडियावर एकच चर्चा गाजत आहे की ती म्हणजे सुनीता विल्यम्स. गेली 9 महिने सुनीता विल्यम ही अंतराळमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांनी 9 महिने अंतरिक्ष यानमध्ये काढले आहेत आणि ते तब्बल 9 महिन्याच्या नंतर त्यांनी सुरक्षित पृथ्वीवर प्रवेश केला आहे. म्हणून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरं तर त्यांचं कौतुक शब्दामध्ये करू शकत नाहीत, अनमोल आहे. कारण 9 महिन्याच्या नंतर त्यांनी सुरक्षित या पृथ्वी तलावर परत एकदा नवीन जन्म घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. मी कुठल्याही महिलांचं मन दुखवत नाही, पण हा सगळा प्रकार अमेरिकेसारख्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्येच घडू शकतो का? असे काही प्रकार आपल्या भारतामध्ये घडू शकत नाहीत का? आजकालच्या तरुणी ज्या आहेत त्यांच्या फक्त 17 ठिकाणी ते कुत्र्यानं फाडलेले सारखे कपडे आणि त्यांच्या सेल्फी घेण्यामध्ये त्यांनी व्यस्त आहेत. वडील मात्र मोबाईलमध्ये पाहण्यामध्ये फस्त आहेत आणि त्यांची आई म्हणते मोबाईलवर रील काढण्यामध्ये मस्त आहे. अशी भारताची प्रगती होईल का? तर नाही होणार. कुठल्याही स्त्रीने आपला मोबाईल कमी वापरावा. आई वडिलांनी आपल्या खरं तर मुलीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मुलींनी खरं तर आपल्या 17 ठिकाणी जे फाटलेले कपडे घालून फोटो सेल्फी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. हे न करता आपल्या आईवडिलांचं स्वप्न, आपल्या आईवडिलांचं ध्येय काय आहे याकडे लक्ष फोकस केलं पाहिजे. आणि जर आपल्याला काही सुचत नसेल तर अशा बऱ्याच स्त्रिया या जगामध्ये, या भारतामध्ये होऊन गेल्या आहेत की आपण त्यांचा बोध घेऊ शकतो. आणि नवीन बोध घ्यायचा असेल तर आजकालच्या तरुणींनी सुनीता विल्यमचाच बोध घ्यावा, जी स्वतःची पालक स्वतःचा मोबाईल पाहण्यामध्ये व्यस्त आहे. आई मात्र मोबाईलवर रील्स काढण्यामध्ये मस्त आहे आणि स्त्री मात्र अंग प्रदर्शन करत सेल्फी काढण्यामध्ये व्यस्त आहे. अशी ही माझ्या भारताची दशा आहे. सगळे पालक आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आणि आपली मुलगी मतं बाहेर मस्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.